आता कामं पटपट आवरून घ्यावे लागतील. मग पुन्हा कसं काकी येतील. काकी आल्यावर चहा नाश्ता पाणी जेवण त्यातच वेळ जाईल. आणि पुन्हा ते हे पण आणायला जायचं ना मला आज, शेवया शेवया आणून घ्याव्या लागतील. चहा पाणी नाश्ता करून चालले जाईन मग मी. आता आवरते पटपट. काय तरी करणार, थोडं उदास उदासच लागू लागलं. हे असं युद्ध वगैरे सुरू आहे, सगळं लक्ष तिकडेच लागून राहतं. नाही तर काय, आता आपल्या मस्त झोपा काढणं सुरू आहे, मस्त आपलं दिनचर्या चांगली सुरू आहे सुरळीतपणे. का तर ते आपले सैनिक लढतात त्यामुळे. नाही तर काय, आपल्यावरही हल्ले होऊ शकतात, आपणही जाऊ शकतो. पण आपण सुरक्षित आहे का, तर आपल्या सैन्यामुळे. बापा देवा, त्यांना सुखरूप ठेव रे बाबा. त्यांच्यामुळेच आज आम्ही असं शांततेने जगू शकतो. त्यांची काळजी घे रे बाबा देवा, तुझ्याच हातात आहे. बाप्पा, तुळस जळाली काय? सगळी तुळस जळालीसारखी काऊन दिसायली? बाप्पा, 2च दिवस पाणी नाही घातलं, लक्ष नाही गेलं त्या कुरड्या चिप्सच्या नादात, तर पूर्ण तुळस जळून गेली माझी. आणि ह्यानी कुणी पाणी घालू नये का? येता जाता यांना दिसलं नसेल का तुळस कोरडी पडली म्हणून, माती कोरडी पडली म्हणून? यांनी जरा लक्ष घालू नये का? हेट्ट बाप्पा, सगळ्या गोष्टी थोडी सांगाव्या लागत असता. येता जाता द्यावं ना लक्ष. पूर्ण घराचा जिम्मा काय मी एकटीने घेतला का? जरा लक्ष देत नाही बाबा. आता यांची काही खरं नजर नसन पडली का त्याच्यावर? पडलीच असन. येता जाता 3दा 4दा नाही स्वतः घालत तर मला लक्षात करून द्यायचं, राणीला सांगायचं. हो ना तर काय, राणीचे लक्ष जाऊ नये. मोठी झाली ना आता ती घोडमी, कळतं ना तिला. एवढं तेवढं सांगावं लागतं का आता सगळ्या गोष्टी? जाऊ दे, मीच घालून घेते. काय कुणाला म्हणता काय कुणाला सांगता. शांता, काय करून राहिली बाहेर? चल चहा टाक माझा. हो आले आले. चल पटकन, आंघोळीला जायचं मग मला. चल आले म्हटलं ना, येते 2-5 मिनिटात. राणीला पाठवा इकडं. काय झालं आई? बाबा म्हणे तुम्हाला बोलवलं. काय ग राणी, तू आता एवढी मोठी झाली, तुला घरातल्या छोट्या मोठ्या कामांकडे लक्ष देता येत नाही का? 2 दिवस माझं ते कुरड्या पापडांमुळे लक्ष नाही गेलं तर झाडाला कुणी पाणी नाही घातलं. तू नाही घातलं का बाबांनी पाणी नाही घातलं? तुला दिसेना ती तुळस सुकलेली? तुला दिसेना का झाडांची माती कोरडी झालेली म्हणून? तू हे हुंदडत तर राहते दिवसभर राणी इथं. तुझं खरं लक्ष नाही गेलं का? आई, लक्ष गेलं होतं माझं. मी टाकन म्हटले, पण खेळण्याच्या नादात माझ्या लक्षातच नाही राहिलं. एवढं काय खेळणं होतं राणी तुझं? लगे तुला 2 मिनिटं काढून झाडांना पाणी नाही घालता आलं हा? आणि मग थंड हवा सुटती तर मग त्यांच्यामुळे सुटती तर मग तेव्हा भलतं मजा वाटते तुला. मग पावसाळ्यात बसलेली असते त्याच्यापाशी हा, तेव्हा काय काम असतं तुला तिथं? आता तुला पाणी नाही घालता आलं का त्याला? ते झाडाच्या फुलांचे हार घालून मिरवती इकडे तिकडे लगे टुनुक टुनुक उड्या मारत. आणि तुला 2 मिनिटं काढून पाणी नाही घालता आलं का त्याला? आईचं लक्ष नाही तर म्हणजे काय सगळं मीच करावं का राणी? सगळीकडे मीच लक्ष द्यावं का? तू आता एवढी पण छोटी नाही राहिली ना, थोडंफार लक्ष घालायचं आधीमध्ये. याच्यानंतर नाही करणार आई, याच्यानंतर मीच घालत जाईन. तू घालतच नको जाऊ, रोज मीच घालत जाईन पाणी न चुकता. हो, मोठी आली न चुकता पाणी घालणारी. आणि का ग, काल टीव्ही बघत बसली होती तू आणि तुझ्या समोरून मांजर येऊन घरात गेली. तुझं लक्ष नाही गेलं का? किचन मध्ये पूर्ण दुधाचं भांडं सांडलं होतं तिने. तुझं लक्ष नाही गेलं का? एवढं काय गुंग होती राणी टीव्ही मध्ये? तुझं कनेक्शनच बंद करते. थांब मी आता. तुझं टीव्ही फारच वाढलंय टीव्ही. तुझं रिझल्ट लागेपर्यंत ना मी आता काय करते, निकाल लागेपर्यंत तुझं कनेक्शनच बंद करते राणी. आत्ताच बाबांना सांगते, थांब तू जरा. आत्या, झालं का तुमचं आंघोळ पाणी? आत्या, झालं का तुमचं आंघोळ पाणी? चला मग चहा मांडते, चहा देते, चहा पिऊन घ्या आपण दोघी. घे ना बाई, चहा घे. काहो म्हशीला, आता ते नुसतं बातम्यांवर ते दाखवू लागले हमले. आपल्याला पण काही भ्यावं का? आपल्याला काही घाबरायची गोष्ट तर नाही ना? नाही आत्या, अजून तरी आपल्याला घाबरायची तशी काही गरज नाही. पण तेच जे सीमेवर राहतात, सीमेलगतचे जे गाव आहे म्हणा, सीमेलगतचे लोक आणि पुन्हा सीमेलगतचे शहर ते असतात आणि आपले जवान, आपले जे हे शिपाई, त्यांना टेन्शन नाही. पण देव त्यांना सुखरूप ठेव बाबा, एवढंच. हो ना बाई, नुसतं बातम्यांवर तेच दाखवू लागले. माझं तर जीव कसा होऊ लागला बाबा. बापरे, मला तर त्या ह्यांचंच कौतुक वाटतं बाबा, जे आपले सैनिक असतात ना, त्यांचं काय मन मोठं असून बेशीला. विचार कर ना तू, त्यांच्या मायबापांचं, त्यांच्या घरवाल्यांचं, बायकोचं, मुलांचं एवढा त्याग आपल्यासारखे सर्वसामान्य लोक नाही करू शकत बाई. एवढा त्याग शक्यच नाही बाबा. मला तर ते बघूच रडू यायले, कसे लढायले, कसं काय ते बापरे. आणि ते टीव्हीवर दाखवू लागले बाबा, कुणाचं 2 दिवसांपूर्वीच लग्न झालं, कुणाचं छोटंसं बाळ आहे, तरी पण त्यांना ते सोडून जाऊ लागले बाबा. खरंच अभिमानाची गोष्ट आहे बाबा. त्यांना आपण किती जरी धन्यवाद केले, कसेही धन्यवाद केले तरी कमीच आहे का शिला? हो ना त्या, हे तर तुम्ही बरोबर म्हटल्या. आपण कसेही आभार मानले त्यांचे तरी पण कमीच येते. ते एवढे आपल्या देशासाठी, आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांसाठी ते जे करतात ना, त्याचं सर कशालाच नाही. मग बाई, श्यामच्या मनात आलं होतं बाबा की तो जातो म्हणून आर्मीमध्ये. पण काहीतरी झालं वाटतं, ते कशात तरी नाही बसला तो.
त्याला कमी मार्क आले का काहीतरी. पण बघ तू, जेव्हा तो परीक्षा देत होता का तेव्हापासूनच माझा जीव खालीवर 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 होत होता बाई. नको, नाही नाही म्हटले मी त्याला, जाच म्हटले, तुझी इच्छा आहे ना तर जाच म्हटले. पण ते काय, आता त्याची किस्मत नव्हती, झाला नाही तो पास. पण तेव्हापासून माझा धाकधूक 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 होत होता जीव. म्हणजे बघ ना तू, यांची कितीच कमाल म्हणावी बाबा. कमाल तर आहे ना त्या, कमाल तर खूप आहे खरंच त्यांची कमाल बाबा. काय झालं असेल बाप्पा, ही कोण अशी उदास उदास दिसू लागली? पूर्ण तोंडच पडलेलं आहे ना बयाचं. काय झालं बघ गीता, अशी तोंड पाडून काऊन चालली तू? अरे कुछ नहीं दीदी, बस ऐसे ही, कुछ हुआ नहीं ऐसे. सांग सांग ना, काय झालं? काय भांडणं भिंडणं झाले काय घरात? नवऱ्याशी भांडणं केले काय गीता? नहीं नहीं दीदी, वैसा कुछ नहीं हुआ, कुछ भी नहीं, वैसा कुछ भी नहीं. तो फिर क्या, मायके की याद आ रही क्या? घर को जाने का मन कर रहा तेरा? नहीं दीदी, वो बात क्या है ना, मेरी जो दीदी है ना, मेरी जो बड़ी दीदी है ना, वो रहती है ना उधर, तो उधर उसके गांव के पास में बहुत हमले हो रहे दीदी. मुझे बहुत चिंता सता रही. मेरी दीदी का छोटा बच्चा है और फिर वो सब उधर ही है, वो अभी इधर निकल के भी नहीं आ पा रहे दीदी. तो इसका टेंशन आ रहा मुझे, हमले पे हमले हो रहे, इसका टेंशन आ रहा दीदी मुझे. मेरा पूरा ध्यान उधर लग, आज देखो कुछ काम नहीं हुआ, कुछ नहीं हुआ, मैंने अभी तक कुछ खाना बिना नहीं बनाया, मेरा पूरा ध्यान उधर लगा, पूरा ध्यान उधर लगा मेरा. अच्छा ऐसी बात है क्या गीता? नको काळजी करू गीता, नको काळजी करू, होऊन जाईल सगळं, ठीक होऊन जाईल. तू काही काळजी करू नको बघ, आणि आता एवढं टेन्शन घेऊ नको बघ तू. हां, जा घरी, लेकरं बाळ तुझ्या घरी, पण स्वयंपाक वगैरे तुझ्यासाठी नाही पण त्यांच्यासाठी तर करावं लागेल ना, म्हातारे माणसं आहे घरामध्ये. जा, तू काही काळजी करू नको, होईल सगळं व्यवस्थित होऊन जाईल, आणि सगळे तुझेच काय सगळे घरच्यांचे सुखरूप राहतील. हो ना दीदी, वैसाच होना चाहिए ना, सबके घर वाले, मैरिज के सबके घर वाले अच्छे से रहने चाहिए दीदी, वही ना. हो, आप भी बरोबर बोल रहे. जाती अब मैं घर पे जाती, थोड़ा देखती. आजी, घर कुठे माहिती का तुला? चालू लागली तू कुठं पुढं पुढं पुढं, माझे पाय दुखू लागले ना आता, नुसती फिरू लागली गावभर. घर कुठे माहिती तरी का तुला? बघून राहिले ना बाई, बघून राहिले ना, थांब ना जरा, थांब जरा. आता बघते ना मी, आता किती वर्षांनंतर आले ना, बघू दे मला, थांब, बन नको लागू मागं, लगे पाय दुखायला लागले तुझे, थांब जरा. विचारून आपण कोणाला, पुढे जाऊन विचारू आपण कोणाला. बया, ही कोण बाई आली बाई? नवीनच बाई दिसू लागली ना आता. नवीन कोणाकडे तरी आली वाटतं. बरोबर, बॅग तिच्याकडं बघतेच कोणाकडे आली. का हो ताई, कोणाकडे आले म्हटलं? नवीन दिसू लागले गावामध्ये आमच्या. हां हां, बरोबर, रामाकडे जायचं आम्हाला. राम, ते राणी मुलगी ना त्यांची, एक राणी, हिची आवडी, त्यांच्याकडे जायचं. राणी? अच्छा अच्छा, आपली राणी शांताबाई बरोबर. हां हां हां, शांता सून माझी, सून आहे माझी शांता, चुलत सून, मी तिची सासू आहे. हां, चुलत सासू मी तिची, तर तिच्याकडे जायचं आम्हाला. बरं चला मग, आपल्याच तुम्ही. शांता मैत्रीण आहे माझी, शांताबाई चांगली मैत्रीण आहे, नेऊन सोडते तुम्हाला, चला. हो का, अरे वा, मैत्रीण का शांता तुमची? बरं बरं, चालतंय, चला मग. चल छक्कू, चल पटपट. काय हलकटे बाई, काय काय मिळणार आहे त्याला, तिला इतका त्रास देऊन? हो ना, तर काय. वाव, काय सुंदर साडी आहे. हा हा, हिरवा कलर लई छान दिसन त्यात. का राणी? जा बरं आई, तू फार बोर करती, नुसतं त्या बोरिंग छाप सिरियल बघत बसती दुपारभर, आणि मला बघू पण देत नाही काही. तेच दाखवतात, ते भांडण करतात आणि काय ते काय नाही ते. माझे कार्टूनचे तरी वेगवेगळे एपिसोड येतात, आणि तुझं तर तेच चालत राहतं, ही सिरियल ती सिरियल. कधी देणार तुम्हाला? अर्धा तास, मग मला जायचं. अर्धा तास बघू दे मला, मी काय रोज थोडी बघते, रोज तर मी कामाला असते. भेटला बाई म्हणून बसले आज निवांत जेवण खावण करून. शांताबाई, ए शांताबाई, आहे का तू घरात? या कशाला आल्या आता, बसतात दोघी सिरियल बघत आता. हा ये ना, ये घरातच आहे. अगं बाई काकी, तुम्ही आल्या का? मीच घेऊन आले शांताबाई त्यांना, मीच घेऊन आले. त्यांना घर सापडत नव्हतं, मंदिराच्या तिथं होत्या उभ्या त्या. म्हटलं बाई कोण आलंय नवीन आता आपल्याकडं, पहिलं तर कधी पाहिलं नाही. शांता, मग हिनीच आणून सोडलं बाई आम्हाला आता इथपर्यंत. मला काय घर तर भेटतच नव्हतं. गाव फिरले पूर्ण, घर आठवून आता किती वर्ष झाले मला येऊन, बरीच वर्ष झाले मला येऊन.
हो हो काकी, बरेच वर्ष झाले ना, बरेच वर्ष झाले. तर बसा बसा, मी पाणी आणते मग गप्पा मारू. चहा ठेवते, बस ग. मला बस, तू पण बस. नाही नाही नको शांताबाई, येते मी आता, येते. चहा पाणी नको मला. बस ग बाई बस, आता तुम्हाला इथपर्यंत आणून सोडलं आणि आता बिना चहाची जाती का? बसा बसा, घेऊ सोबत चहा. हो हो, मला बस, तुम्ही आलेच. 2 मिनिटं चहा ठेवून आले. चक्कू, आता आपण खूप धिंगाणा करू. आता तू पूर्ण सुट्ट्या संपेपर्यंत जाऊच नको. आपण